आणि आता समिया आली आहे फिश फ्राय आणले, फिश करायला. मस्त असं लिनो असं लॅपटॉप लावून घेतलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू के या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर कालचं तुम्ही सेलिब्रेशन बघितलंच. ॲनिव्हर्सरीचं कसं युनिव्हर्सल सेलिब्रेशन केलं. लहान मुलांनी म्हणजे ज्यांची ॲनिव्हर्सरी होती त्यांना केक कटिंग करायला तर दिलंच नाही, पण जाम धमाल आली, मज्जा आली. लहान मुलांना तेवढाच आनंद असतो, केक कोणाचा पण असो त्यांनाच केक कट करायचा असतो. सो मस्त तर तिकडे केक कट केला, पण त्याचं सेलिब्रेशन काही केलं नव्हतं कारण गणपती होता. सो आज म्हटलं की आज त्याचं सेलिब्रेशन करू दुसऱ्या दिवशी. त्यानिमित्ताने आम्ही आज मस्त बिर्याणी बनवणार आहे. कारण मी आधी पण म्हटलेलं आहे सेलिब्रेशन आहे आणि बिर्याणी नाही म्हणलं असं तर आमच्याकडे होत नाही. कारण सगळ्यांनाच भरपूर बिर्याणी आवडते, स्पेशली समियाला खूप जास्त आवडते, ती आवडीने खाते. सो आज बिर्याणीचा प्लॅन तर आहे, पुढे तुम्हाला तो दाखवेनच मी. पण सध्या आमच्या घरी काय चाललं आहे ते मी तुम्हाला दाखवते. इकडे काय चालू आहे, कबीर काय पितो, कबीरचं घुटी प्यायचं चालू आहे. सो लहान मुलांना घुटी दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही तरी कबीरला देतो, म्हणजे पावडरचीच घुटी आहे, पण फक्त त्याच्यामध्ये बदाम आणि खारीक ॲड करून देतो ब्रेस्ट मिल्कमध्ये. आणि कबीर ते आवडीने पितो सुद्धा आहे ना. इकडे चिकन साफ करून घेतलेलं आहे, कांदे पण घेतलेले आहेत सोलून वगैरे. आता त्याला चिरायचं आहे. स्वातीताई गेलेल्या आहेत समियाला आणण्यासाठी, कारण समियाचं स्कूल सुटण्याची वेळ झालेली आहे. सो त्या तिला आणण्यासाठी गेलेले आहे. रिटर्न तुम्ही येताना बघितलं होतं की त्यांचीच फॅमिली आली होती आमच्यासोबत, मिनलताईंची फॅमिली आली नव्हती. सो आज मिनलताईंचा ॲन्युअल फंक्शन पण आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पुढे ती मजा पण बघायला मिळेल. पण सध्या आता आम्ही बिर्याणीची तयारी सुरू केली. आणि आता समिया आली आहे फिश फ्राय आणले, फिश करायला. आणि मग चिकन कोण खाणार, बिर्याणी बनवायची आहे ना. फिश पण खायचं आणली. काहीच नाही उचललं. स्कूल सुटलं कुठे गेलेली, 11:30 वाजले. का लेट का पण. आम्ही भाजी आणले. हो तू भाजी पण फिश का आणली आहे, चिकन आणलंय ना आपण. चिकन पण खाऊ शकता, फिश पण खाऊ शकता. दाखव काय आणलंस. हे काय, हे चिकन आहे, फिश आहे काय. नाही, भाजी. पुदीना आहे बाबू. दिस इज राईस अँड वॉटर. ओ कुकुंबर. And over here is फिश खरंचीच आणली आहे. दाखव कोणती फिश आहे. हा कोळंबी दिसते आणि रावस वाटतं. कोळंबी धुवून टाक. आणि आता कबीर चाललाय फिश घ्यायला. चला 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 जावा, घ्या घ्या घे. कॅमेरा इकडे. हा तर आता चिकन मॅरिनेट करण्याची तयारी चालू आहे. सगळं सामान घेऊनच आई खाली बसलेले. त्यांना जास्त उभं राहिलं की पाय दुखतात म्हणून खाली बसूनच सगळं त्यांचं काम चालतं. तर हे आलं लसूणची पेस्ट आहे. आणि हे आमचा मगर बघा कसा पुढे पुढे चाललाय, पटपट पटपट जातोय. गरम मसाला बाबू, असं नाही करायचं. चला 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 चला. हळद. हा घरगुती मसाला आहे, आम्ही स्वतः घरी केलेला आहे. मिरची पावडर, जो चिकनचा जो लेयर आहे, वितळवलेलं तूप घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. घरी आपण जेव्हा बिर्याणी आम्ही बनवतो तेव्हा शक्यतो जेवढ्या घरच्या गोष्टी आहेत तेवढ्याचाच वापर आम्ही इथे करणार आहोत. त्यानंतर आम्ही इथे हिंग पावडर, ही विकतची आहे, ही आम्ही घरी बनवलेली नाही. इथे हिंग जळ, तू कॅमेरालाच बघतोय. पिल्लू टकर करा. आज तुला टकर 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 आ टकर डम ये बोलू. आणि मग हे 1 किलो चिकन आहे, त्याला सगळे जे मसाले लावले त्याच्यात अंदाजानुसार आपण मीठ टाकणार आहोत. कारण आपल्या नंतर भातामध्ये सुद्धा मीठ येणार आहे, त्या अंदाजानेच आपल्याला मीठ टाकायचं आहे.
आणि हे व्यवस्थित मिश्रण जे आहे हे सगळं जे मसाले वगैरे सुके मसाले कोथिंबीर अजून याच्यामध्ये पुदिना टाकायचा बाकी राहिलेला आहे. तर पुदिना आमच्याकडे अवेलेबल नव्हता, तो आता आम्ही मार्केटला जाऊन आणलेला आहे आणि तो आम्हालाच साफ करायचा आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 पेला भरून आम्ही दही घेतलेलं आहे. विकतच दही आहे. 1 पेला भरून दही घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मूठभर कोथिंबीर आणि मग हे व्यवस्थित हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जे दही आणि जे मसाले आहेत ते त्याला व्यवस्थित लागतील. आणि हे मुरवण्यासाठी ठेवून द्यायचं. जितकं जास्त मुरेल ना तितकं ते चांगलं बिर्याणी होते. फ्रीज मध्ये ठेवायचं. पण आज आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही अजून आमचा बरिस्ता झाला नाहीये तयार, तर आता आम्ही बरिस्त्याची तयारी करायला घेत आहे. इथे आम्ही कांदे कट करून घेतलेले आहेत. साठी बरिस्ता जो लागतो तो आमचा 1 किलो चिकन आहे, तर त्या हिशोबाने आम्ही 7 कांदे घेतले होते आणि ते स्लायसरच्या साह्याने आम्ही असे कट करून घेतलेले आहेत. स्लायसरने जर कट केले तर असं आपल्याला सगळा एकसारखा कांदा मिळतो आणि खूप क्रिस्पी असं इथे बरिस्ता आपला तयार आहे. ठिकाणी तुम्ही बघू शकता बिर्याणीसाठी जो भात आपल्याला लागणार आहे तर त्यासाठी हा तांदूळ आम्ही 1 तास आधी भिजत ठेवलेला. हा बासमती तांदूळ आहे. जितका आपला तांदूळ आहे त्याच्या तिप्पट पाणी इथे घ्यायचं आहे आपल्याला. जे खडे मसाले तुमच्या घरात उपलब्ध असतील ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आणि हे जे बिर्याणीचं जे आपण जो बरिस्ता तळलेला आहे त्याचं जे तेल आहे ते नंतर आपण जेव्हा चिकन बिर्याणी बनवू तेव्हा हेच तेल आपण वापरायचं आहे. हा 80% आम्ही कुक करून घेतलेला आहे. तर हा आम्ही असा पार्टली करून घेतलेला आहे. तर यातला जो हा आहे तो हा 80% आहे आणि हा जो आहे हा तुम्ही बघू शकता हा 50% आहे. पहिल्या थरावरती हा जो 50% कुक आहे तो. त्या ठिकाणी कुकर दिसते पण भारी आणि सुगंध तर 1 नंबर. म्हणजे आता राहू नाही शकत, ती बघू लागली. बघा कबीर स्वतःचे ताट घेते. फक्त सोहम. हा सगळ्यात पहिला नंबर कोणी लावलेला आहे? कबीरने. सेकंड समिया. हा समिया. कशी झाली बिर्याणी समिया सांगेल. बघा 2 हाताने थंब दाखवते म्हणजे बिर्याणी खूप स्वतःच्या हाताने खायचं आता. ओके. यम्मी यम्मी यम. तर आता आम्ही आलेलो आहोत. ताईंचं फंक्शन आहे इथे. तर ताईंची नर्सरी मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. त्यांचं ॲन्युअल डे फंक्शन आहे आज, त्याच्यामुळे मोठ्या ताई पण गेल्या नाही, त्यांच्या घरी राहिल्या होत्या खास ते फंक्शन अटेंड करण्यासाठी. सो सध्या आता आम्ही ते अटेंड करणार आहोत. तर चला ह्या हॉलमध्ये आहे फंक्शन, आपण आता तिथे जाऊ. समिहा आणि तिची आतू ऑलरेडी तिथे गेलेले आहेत. सो कबीर आणि आई इथे आहे, मी आहे, सुहास आणि ते सुजितदादा आणि त्यांचा मुलगा आला नाही कारण सुजितदादा ऑफिसला गेलेले आणि त्याला यायचं नव्हतं. सो आता आपण एंट्री करतोय हॉलमध्ये. गोंधळ मांडते आई गोंधळ मांडते. समिया कुठं गेली दिसतच नाही.
बॅग इथेच ठेवणार आहे आणि आतू फक्त मार्केटला जाणार आहे. नाही जाते आतू घरी, इकडे ये. समी ये, तू आई बरोबर जा. तिकडे भेटणार नाही समिया, सगळा केक नको खाऊ. आम्हाला ठेव निघाला तुझ्याकडे केक. कॉपी दे. थांब थांब. तर आता ॲन्युअल फंक्शन पण झाला आणि ताई पण त्यांच्या घरी गेलेल्या आहेत. आमचा लॅपटॉप खराब झालेला आहे म्हणून माझ्यामध्ये व्हिडिओ येत नव्हते, कारण लॅपटॉप नव्हता एडिटिंग करण्यासाठी. सुहासने सांगितलं की आपण लॅपटॉप घेऊया जाऊ. सो आता आम्ही चाललो तिथे लॅपटॉप घ्यायला. तर आल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवू. मस्त असं लिनोवाचा लॅपटॉप घेतलेला आहे. ओपन करते अनबॉक्सिंग. ॲक्च्युली अनबॉक्सिंग तिकडेच केला होता, कारण ते चेक करूनच येतात स्क्रीनमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना, म्हणून अनबॉक्सिंग तिकडेच झाला होता. पण आता घरी येऊन आम्ही ओपन करून चालू करणार. चालू कसं करायचं हे इथे बटन. असा आमचा होता आजचा पूर्ण दिवस बिझी, कारण सकाळी बिर्याणी केली, त्याच्यानंतर आम्ही गेलो ॲन्युअल फंक्शनला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो लॅपटॉप शॉपिंगमध्ये. तर पूर्ण दिवस असा बिझी गेला होता. पण समिया खूप रडली कारण तिची आत्तू आज गेली तिच्या घरी. सो आता जेव्हा कधी आत्तू येईल तेव्हा जाम एक्सायटेड असेल पुन्हा. ते व्हिडिओ तर पुढे मी तुमच्याबरोबर शेअर करेनच, पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.